आज आपण बघणार आहोत मस्त एकदम चमचमीत असा व्हेज कोरमा रेसिपी। सगळ्यात आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं घेतलं आहे, परत लसूण घेतला आहे असा कापलेला, परत ओला नारळ घेतला आहे। यामध्ये मी 1 कप आहे साधारण ओला नारळ, थोडीशी बडीशेप, खसखस घ्यायची आहे आणि एक अर्धा कप पाणी घालायचं आणि हे छान मस्त बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे। पुढे एका पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल छान तापलं की त्यामध्ये थोडीशी लवंग घालायची आहे, परत मिरी घालायची आहे, हिरवी वेलची घालायची आहे, दालचिनी घालायची आहे, तमालपत्र घालायचं आहे आणि आपला बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता घालून हे सगळं छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। एकदा का छान कांदा फ्राय झाला यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या घालायच्या। त्याच्यामध्ये मी घेतला आहे गाजर, फरसबी, फ्लॉवर आणि त्याच्यामध्ये परत घालायचा आहे एक बटाटा काप करून घेतला आहे मी। हिरवे वाटाणे, ओला वाटाणा वापरला आहे मी इथे आणि मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे। मग जी पेस्ट आपण वाटून घेतली होती ती पेस्ट यामध्ये घालायची आहे। मग घालायची आहे धने जिरे पावडर, घरातला साठवणीतला मसाला घालायचा आहे आणि मग घालायची थोडीशी हळद। परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। एकदा का हे छान मिक्स झालं का आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, नाही थोडासा हिंग घाला आणि हिंग घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे मीठ चवीप्रमाणे आणि आता आपल्याला इथे घालायचं आहे पाणी आणि साधारण इथे मी 1-1.5 ग्लास पाणी वापरलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्येच 2 घातला आहे, बघू शकता अशा पद्धतीने। मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला पुढे झाकण लावायचं आहे। बघू शकता छान मिक्स झालं आहे। झाकण लावून एक 10 ते 20 मिनिटासाठी हे छान शिजवून घ्यायचं। याच्यातल्या भाज्या छान शिजतात, अगदी जास्त पण नाही शिजवायच्यात। थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे, गरम मसाला घालायचा आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता आपला व्हेज कोरमा दिसायलाच एवढा सुंदर टेम्पटिंग दिसतोय ना, खूप छान। आणि मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायची आहे आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर। मस्त, बघू शकता आपला छान असा व्हेज कोरमा रेडी आहे। नक्की करून बघा, आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।